की 5 वाजता बाग पिंपळगाव कॅम्प येथे माननीय ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब, नवनाथ आबा वाघमारे, मंगेश ससाने आमच्या ओबीसीचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी गेवराई तालुक्यातील आमच्या सर्व ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीनं बाळासाहेब हरळे असतील, सुनील ढाकणे असतील, बलबीन बारगजे असतील, किशोर चौधरी, राजाभाऊ पोकळे, ज्ञानेश्वर हवाले, आमचे बाळासाहेब खेडकर यांच्या सगळ्याच्या वतीनं मी असं आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येनं कुणाच्या दडपणाखाली न राहता, कुणाला न घाबरता, कुणाला न भिता आपण कोणत्याही पार्टी पक्षाचं काम करीत जरी असलात तरी आपला पार्टी पक्षाचे पायतानं बाजूला ठेवून आपल्या समाजाच्या लेकरासाठी, आपल्या ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी या गेवराई तालुक्यातले प्रस्थापित जरी कुणाला जाऊ नका म्हणत असतील, जरी कुणाला दबाव टाकीत असतील, तरी त्यांच्या दबावाला न झुगारता, न मानता आपण ओबीसी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं आपली ताकद दाखवा. त्यांचे जर कार्यक्रम असले, मराठा समाजाचे जरांगे पाटलाचा जरी कार्यक्रम असला तरी आपल्या गेवराई तालुक्यामधले जे प्रस्थापित आजी माझी पुढारी आहेत की जे ओबीसीच्या मतावरती यांनी सत्ता भोगली, सत्तेचे सिंहासन भोगले आणि त्याच्यावर प्रचंड अशा संपत्त्या गोळा केल्या, ते आज आपलं ओबीसीचा आरक्षणाचा गळा घोटू पाहत आहेत. तिकडल्या आरक्षणाला मदत देते, तिकडल्या आरक्षणाला गाड्या घोड्या देते, तिकडल्या आरक्षणाला घरातल्या लेकरा बाळा सहित हजर राहतात आणि आपल्या ओबीसी बांधवांच्या युवकाला सांगतात की बाबा तुम्ही हाकेच्या कार्यक्रमाला जाऊ नका, तुम्ही नवनाथ वाघमारेच्या कार्यक्रमाला जाऊ नका, तुम्ही ओबीसीच्या कार्यक्रमाला जाऊ नका. ह्या आपल्याला त्यांच्या दबाव झुगारून आपण का त्यांच्या ताटातलं काही मागत नाहीत. आपण आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षणच वाचवण्यासाठी आपल्याला आता आपल्या स्वतःचं आरक्षण, स्वतःच्या लेकराचं आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरायचं आहे. त्याच्यामुळे निर्भीडपणे आपल्या ओबीसी बांधवांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित लावावी एवढी मी हात जोडून आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं गेवराई तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतो.